घरातल्या स्त्रीवर डिपेंड असतं की आपल्या परिवाराचं आरोग्य कसं असतं. जर स्त्री जर नेहमी घरामध्ये स्वच्छता ठेवत असेल तर तिचा परिवारही निरोगी असतो. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर रात्रीचे 9:58 झालेले आहेत आणि मी डेलीचं नाईट रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपण कितीही थकलेलो असलो तरी रात्रीचं अस्ताव्यस्त किचन सकाळी उठल्यावर खूप जास्त स्ट्रेस देतं. पण जर आपण फक्त 15 मिनिटाचा एक स्मार्ट प्लॅन फॉलो केला तर सकाळी तुमचं स्वागत एक लख्ख आणि सुगंधित किचन करेल. दिवसभर धावपळ झाल्यानंतर रात्रीचं किचन आवरण्यास कंटाळा येतो, पण आजचं काम जर उद्यावर ढकललं की सकाळी उठल्यावर खूप ताण येतो. म्हणून मी माझं एक 15 मिनिटाचं फिक्स रुटीन बनवलं आहे. रात्रीचं किचन साफ करण्याचे फायदे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित नसून त्याचा तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर खूप सकारात्मक परिणाम होतो. जेव्हापासून हे भांडे घासण्याची घासणी मी मागवलेली आहे तेव्हापासून मला तर खूपच फायदा झालेला आहे. कारण हातही खराब होत नाहीत आणि धुवून ह्याला साबण लावून जर व्यवस्थित वाळत घातलं तर हे वाळून जातं आणि वासही येत नाही. तर साधारणतः 1 महिना झाला मी वापरते आहे. तसंच हे जसं आणलं होतं ना नवीन तसंच आहे. एकदम इझी आणि फेसही खूप होतो आणि भांडीही एकदम स्वच्छ निघतात. आणि जर हे तुम्हालाही हवं असेल तर मिशोवर अगदी सहजपणे तुम्हाला मिळून जाईल. मला तर वाटतं सगळ्यांनी याचा वापर करावा, कारण ताराच्या घसणीनं हात खूप खराब होतात आणि हे ताराच्या घसणीचंही काम करतं आणि आपल्या हातालाही काही होऊ देत नाही. रात्री किचन क्लिनिंग करण्याचे प्रमुख फायदे. सकाळी उठल्यावर जर सिंकमध्ये भांड्याचा ढीग दिसला आणि ओट्यावर बसणारा दिसला तर दिवसाची सुरुवात चिडचिडीने होते. या उलट रात्री किचन जर स्वच्छ केले असेल तर सकाळी चहा करताना किंवा स्वयंपाक करताना मन प्रसन्न राहते आणि कामाचा उरकही वाढतो. जुरळे, मुंग्या आणि उंदीर रात्रीच्या वेळी अन्नाच्या वासाने किचनमध्ये येतात. जर ओटा आणि सिंक स्वच्छ असेल तर त्यांना अन्न मिळत नाही आणि यामुळे घरामध्ये कीड होत नाही आणि इन्फेक्शनचा धोकाही कमी असतो. जर किचन आधी स्वच्छ असेल तर तुमची सकाळची किमान 20 ते 30 मिनिटं वाचतात. तुम्हाला फक्त स्वयंपाकावर लक्ष केंद्रित करता येते. रात्रभर खरकटी भांडी किंवा ओट्यावर अन्नाची कण राहिल्यास त्यावर बॅक्टेरिया वेगाने वाढतात. रात्रीचं स्वच्छता केल्याने तुमचे किचन निर्जंतुक राहते, ज्यामुळे कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहते. हे मानसशास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे की जेव्हा तुमच्या घरात एखादा महत्त्वाचा भाग म्हणजेच किचन व्यवस्थित आवरलेला असतो तेव्हा तुमच्या मेंदूला एक प्रकारचे रिलॅक्सेशन मिळते. उद्याचं काम बाकी नाही ही भावना तुम्हाला शांत झोप देण्यास मदत करते. गॅसवर पडलेले डाग किंवा ओट्यावरील तेलकटपणा जर रात्रीच काढला नाही तर तो कालांतराने घट्ट होतो. रोजच्या रोज सफाई केल्यामुळे तुमचे गॅस, शेगडी, ओटा आणि टाईल्स वर्षानुवर्षे नवीन आणि चमकत असतात. तर रात्री फक्त किचन आवरल्याचे एवढे मोठे फायदे आपणाला होऊ शकतात. आणि ते म्हणतात ना मंडळी, घरातल्या स्त्रीवर डिपेंड असतं की आपल्या परिवाराचं आरोग्य कसं असतं. जर स्त्री जर नेहमी घरामध्ये स्वच्छता ठेवत असेल तर तिचा परिवारही निरोगी असतो. तर बघा मंडळी, किचन आवरून झालेलं आहे आणि जे गॅसच्या पाठीमागचा जो डॅमेज एरिया आहे त्यावर मी न्यू वॉलपेपर अप्लाय करणार आहे आणि इथे सिंकच्या साईडला पण. तर असं आहे माझं छोटंसं किचन आणि किचनमध्ये पण थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे. आणखीन घरामध्ये काय नवीन डेकोरेशन केले हे मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. जर माझी ही दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझं नवीनच चॅनल आहे त्याच्यामुळे तुमचा एक सबस्क्राईब मला खूप आनंद देऊन जाईल. तर आरूच्या डॅडीने माझ्यासाठी बॅग गरम केली होती. खूप थंडी आहे इकडं आणि हात पण खूपच थंड पडतात. आणि हा बघा तुमचा लाडका आरू. का उशीर झाला आहे तरी पण ह्याला काही झोप येत नाही. आजच्या व्लॉगमध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.